दिवसापासून म्हणजे 22 सप्टेंबरपासून देशभरामध्ये GST रिफॉर्म 2 GST बचत महोत्सवाला प्रारंभ झाला। माननीय नरेंद्र मोदीजींच्या सरकारने 2017 मध्ये हा आर्थिक क्रांती करणारा निर्णय घेतला, ज्यातून एक देश एक टॅक्स ही भूमिका घेऊन नेट बेस GST आणला गेला। तो GST सेटल झाल्यानंतर आता GST मध्ये अधिक रिफॉर्म करून फक्त 2 स्लॅबचा GST करण्याचं काम माननीय मोदीजींच्या सरकारने, केंद्र सरकारने केलं। हा एक फार मोठा आर्थिक परिणाम करणारा अशा पद्धतीची आर्थिक सुधारणा आहे। आता जवळजवळ 80% वस्तू या 5% ब्रॅकेटमध्ये आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना स्वस्त वस्तू मिळतील, त्या मिळत आहेत। त्याचबरोबर इकॉनॉमीतलं कन्झम्पशन हे वाढल्यामुळे इकॉनॉमीची ग्रोथ ही मोठ्या प्रमाणावर होईल आणि त्यामुळे आर्थिक विकासाचा जो वेग आहे, GDPचा जो रेट आहे, तो रेटसुद्धा येणाऱ्या काळात वाढण्याकरता या निर्णयाची मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे। त्याच वेळेला व्यापारी, उद्योगपती यांच्याकरता हा जो GSTचा कर आहे हा अधिक सुटसुटीत त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळे उद्योगधंदा करत असताना, व्यापार करत असताना अधिक सुलभता ही या सर्व मंडळींना मिळालेली आहे आणि त्याचासुद्धा फायदा अंतिमतः देशाची अर्थव्यवस्था अधिक गतिमान होण्याकरता हा होईल। आणि गेल्या 3 दिवसातले आपण आकडे बघितले तर मग सर्वसामान्य लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू असतील किंवा अगदी कार असतील, या सगळ्यांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे आणि लोक मोठ्या प्रमाणावर या वस्तू खरेदी करतात आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने उत्तर मुंबईतसुद्धा देशभराप्रमाणे GST बचत महोत्सव हा साजरा करायचं ठरवलेलं आहे। येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते 2-3 गोष्टी घेऊन लोकांच्या समोर जाणार आहेत, वेगवेगळ्या आस्थापनांना सुद्धा भेटी देणार आहेत। त्याच्यामध्ये या GST रिफॉर्म 2 याची माहिती लोकांना सांगणार आहेत। हा GST रिफॉर्म 2 प्रत्यक्षात उतरला आहे की नाही याची सुद्धा चाचपणी करणार आहेत। त्याच वेळेला आत्मनिर्भर भारत या दिशेने माननीय मोदीजींनी अनेक पावलं उचललेली आहेत आणि त्यामुळे स्वदेशी वस्तू या मोठ्या प्रमाणावर घ्या अशा प्रकारचं आव्हानसुद्धा माननीय मोदीजींनी आपल्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे आत्मनिर्भरता, त्याच वेळेला स्वदेशी वस्तूंचा अधिक प्रचार आणि प्रसार आणि स्वदेशी वस्तू या मोठ्या प्रमाणावर विकल्या जाव्यात आणि लोकांनी त्या खरेदी कराव्यात, या सगळ्याकरता येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये उत्तर मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने GST बचत महोत्सव आत्मनिर्भर भारताच्या दिशेने, स्वदेशी भारताच्या दिशेने याकरता वॉर्ड स्तर असतील, मंडल स्तर असेल, विधानसभेचा स्तर असेल आणि जिल्हा स्तर असेल, या सगळ्या गोष्टीकरता कार्यकर्ते याच्याकरता प्रचार प्रसार करणार आहेत आणि अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी जाऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करतील। धन्यवाद।